नमस्कार बालमित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे. चला तर करूयात सुरुवात. सन्माननीय व्यासपीठ, माझ्या शब्दांना धार देणारे गुरुजन आणि ज्यांच्या डोळ्यात उद्याच्या बलशाली भारताचे स्वप्न आहे, अशा माझ्या युवा सहकार्यांना, आज 26 जानेवारी हा दिवस म्हणजे केवळ सुट्टीचा मुहूर्त नव्हे, तर हा उत्सव आहे त्या संविधानाचा, ज्याने एका गुलामाच्या मुलालाही या देशाचा राजा बनण्याचे बळ दिले. लोक म्हणतात देश म्हणजे काय? मी म्हणेन देश म्हणजे केवळ नकाशावर आखलेली रेघ नाही, तर काळजाच्या प्रत्येक ठोक्यात घुमणारा नाद म्हणजे देश आहे. माझ्या नसांमधून जे धावतंय ते पाणी नाही, तो अंगार आहे. माझ्या कपाळावरची माती हाच माझा सर्वात मोठा शृंगार आहे. आपला भारत हा केवळ एक भूखंड नाही, ही ती पवित्र भूमी आहे जिथे हिमालयाचे मस्तक गर्वाने झुकत नाही आणि जिथे समुद्राच्या लाटाही भारताच्या चरणांची नतमस्तक होतात. आज आपण अशा वळणावर आहोत जिथे जगाने आपल्याकडे केवळ एक बाजार म्हणून नाही, तर एक विश्वगुरू म्हणून पाहावे. शेवटी इतकंच म्हणेन, ज्याप्रमाणे बासरीतून निघणारा स्वर हा कृष्णाचा असतो, तसाच माझ्या प्रत्येक कृतीतून निघणारा हुंकार हा भारताचा असावा. आपण फक्त संविधानाचे वाचक न होता त्याचे रक्षक बनूया. कारण हा देश माझा आहे असे म्हणण्यापेक्षा मी या देशाचा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.